नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जगातील सर्वात मोठ्या मोजणीबद्दल. हो, भारताच्या राष्ट्रीय जनगणनेबद्दल. आणि यात एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे ही जनगणना इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल होणार आहे. चला या प्रचंड मोठ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. बरं, ही प्रक्रिया नेमकी किती मोठी आहे याचा अंदाज घ्यायचा असेल तर काही आकडे पाहूया. सुरुवात होते देशातल्या सगळ्या 36 राज्यांपासून आणि केंद्रशासित प्रदेशांपासून. म्हणजे बघा, काश्मीरपासून थेट कन्याकुमारीपर्यंत एकही प्रशासकीय विभाग यातून सुटणार नाही. आणि थांबा, गोष्ट फक्त राज्यांपुरतीच नाहीये. आपण जर प्रशासकीय पातळीवर अजून आत गेलो तर तब्बल 7092 तालुके यात सामील आहेत. विचार करा, देशातल्या प्रत्येक तालुक्यातले अधिकारी आणि कर्मचारी या एका कामासाठी एकत्र येणार आहेत. आणि आता तो आकडा जो या जनगणनेची खरी ताकद दाखवतो, तो म्हणजे 6,39,902 गावं. हो, बरोबर ऐकलं. याचा सरळ अर्थ काय, तर देशातल्या अगदी दुर्गम छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत ही मोजणी पोहोचेल, जेणेकरून आपल्याला अगदी तळागाळापर्यंतची खरी माहिती मिळेल. आणि यात एक विशेष गोष्ट आहे. ही जनगणना तब्बल 16 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर होते आहे. म्हणजे बघा, शेवटची जनगणना झाली होती 2011 मध्ये. त्यानंतर 2021 मध्ये होणारी ही गणना वेगवेगळ्या कारणामुळे पुढे ढकलली गेली. त्यामुळे साहजिकच याबद्दलची उत्सुकता खूप जास्त आहे. बरं, पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. जनगणना म्हणजे नेमकं काय? अनेकांना वाटतं की हे फक्त लोकांचं हेड काउंट आहे, म्हणजे माणसं मोजणं. पण तसं नाहीये. ही एक अधिकृत प्रक्रिया आहे ज्यात देशाची लोकसंख्या तर मोजली जातेच, पण त्यासोबतच लोकांची आर्थिक, सामाजिक आणि इतर सगळी महत्त्वाची माहितीसुद्धा गोळा केली जाते. तर मग आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? आपण 5 मुख्य मुद्द्यांवर बोलूया. पहिलं म्हणजे हे काम किती मोठं आहे. दुसरं, हे इतकं महत्त्वाचं का आहे. तिसरं म्हणजे ह्यातला हा डिजिटल बदल नेमका आहे तरी काय. चौथा मुद्दा आहे याचा थोडा गुंतागुंतीचा इतिहास. आणि शेवटी आपण पाहू की पुढे नेमकं काय होणार आहे. चला तर सुरुवात करूया दुसऱ्या मुद्द्यापासून. ही जनगणना इतकी महत्त्वाची का मानली जाते? हे फक्त आकडे गोळा करण्याचा खेळ आहे की यामागे काहीतरी मोठा उद्देश आहे? खरं सांगायचं तर हा फक्त एक हेडकाउंट नाहीये, हा आपल्या देशाच्या विकासाचा पाया आहे. हे बघा, जनगणना आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेल्या अनेक मोठ्या प्रश्नांची उत्तरं देते. जसं की आपल्या देशात लोकांचं राहणीमान कसं आहे, शिक्षणाची पातळी काय आहे, कोण काय काम करतं म्हणजे रोजगार कसा आहे, किती लोकांकडे स्वतःचं घर आहे, वेगवेगळ्या सामाजिक गटांची स्थिती काय आहे. आणि ह्याच माहितीच्या आधारावर सरकारची धोरणं ठरतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ही माहिती देणं फक्त एक औपचारिक गोष्ट नाहीये. 1948च्या जनगणना कायद्यानुसार प्रत्येक नागरिकावर विचारलेल्या प्रश्नांची खरी आणि अचूक उत्तरं देणं हे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. त्यामुळे हे खूपच महत्त्वाचं आहे. चला आता वळूया या वेळच्या जनगणनेतील सर्वात मोठ्या आणि इंटरेस्टिंग बदलाकडे. ती म्हणजे ही जनगणना पूर्णपणे डिजिटल असणार आहे. 21व्या शतकातील जनगणना आपण असं म्हणू शकतो. पण टेक्नॉलॉजी आली म्हणजे माणसांची गरज संपली असं नाहीये बरं का. या प्रचंड मोठ्या कामासाठी देशभरातून तब्बल 30 लाखांपेक्षा जास्त गणक, सुपरवायझर्स आणि अधिकारी काम करणार आहेत. विचार करा, केवढं मोठं हे मनुष्यबळ आहे. तर मग ही नवीन डिजिटल प्रोसेस नक्की काम कशी करणार? याचे 3 सोपे टप्पे आहेत. पहिला आहे सेल्फ एन्युमरेशन, म्हणजे नागरिक स्वतः एका पोर्टलवर जाऊन आपली माहिती भरू शकतील. याने होतं काय की लोकांना यात थेट सहभागी होता येतं आणि माहिती जास्त अचूक मिळते. दुसरा टप्पा, गणक मोबाईल ॲप वापरून डेटा गोळा करतील. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा, हा सगळा डेटा थेट एकाच सेंट्रल सर्व्हरवर एकदम सुरक्षितपणे जमा होईल. आता जरा या जनगणनेच्या इतिहासात डोकावून पाहूया, कारण तो खूपच गुंतागुंतीचा आणि रंजक आहे. सुरुवातीला एक वसाहतवादी साधन म्हणून वापरली गेलेली ही प्रक्रिया आज भारताचं राष्ट्रीय धोरण ठरवतीये. ह्या टाईमलाईनकडे एकदा बघा. सगळ्यात पहिली जनगणना 1872 मध्ये ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने सुरू केली. मग 1881 पासून दर 10 वर्षांनी ही नियमितपणे होऊ लागली आणि त्यात जातीची माहितीसुद्धा असायची. पण खरा बदल झाला 1951 मध्ये. स्वतंत्र भारताच्या पहिल्या जनगणनेत एक मोठा निर्णय घेतला गेला आणि जातीचा तपशील विचारणं बंद केलं. त्यानंतर 2011 मध्ये एक वेगळी सामाजिक आर्थिक जात जनगणना झाली. आणि आता आपण पहिल्या डिजिटल जनगणनेच्या अगदी जवळ आहोत.
हा स्वातंत्र्यानंतरचा बदल खूप मोठा होता. 1951 नंतरच्या जनगणनेत समाजात फूट पडू नये या विचाराने जातीचा तपशीलवार डेटा गोळा करणं थांबवलं. त्याऐवजी फक्त SC, ST, OBC आणि जनरल अशा कॅटेगरीजवरच लक्ष केंद्रित केलं गेलं. याउलट ब्रिटिशांच्या काळात म्हणजे 1931च्या आधी जात हे एक महत्त्वाचं ओळखपत्र मानलं जायचं आणि त्याची नोंद व्हायची. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 2011 आणि 2015 मध्ये जात आधारित सर्वेक्षणं झाली होती, पण सरकारने त्याचा डेटा कधीच जाहीर केला नाही. ह्यामागचं अधिकृत कारण काय दिलं गेलं? तर असं सांगण्यात आलं की त्या डेटामध्ये खूप त्रुटी होत्या आणि तो वापरण्यासारखा नव्हता. आणि आता आपण जी 16 वर्षांच्या गॅपबद्दल बोलत होतो, त्याचं मुख्य कारण म्हणजे कोविड-19. 2021मध्ये होणारी जनगणना या जागतिक महामारीमुळे पुढे ढकलावी लागली. चला इतिहासातून आता भविष्याकडे पाहूया. या नव्या जनगणनेसाठी पुढची पावलं काय असतील आणि ही प्रक्रिया कशी पुढे जाणार आहे? आणि ही प्रक्रिया खरं तर आता जवळ आली आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्राचं वेळापत्रक पाहिलं तर 1 ते 15 मे 2026 या काळात नागरिक स्वतःची नोंदणी करू शकणार आहेत. त्यानंतर 16 मे ते 15 जूनपर्यंत घरांची यादी आणि गणना होईल. आणि 2027 पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. तर मग जाता जाता एक खूप महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो की हा जो नवीन, इतका तपशीलवार आणि पूर्णपणे डिजिटल डेटा गोळा होणार आहे, तो भारताचं भविष्य कसं घडवेल? देशाची धोरणं, विकास आणि आपल्या समाजावर याचा नेमका काय परिणाम होईल? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?